पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कर्मवीर अण्णा एन.डी. पाटील, दिबा पाटील, जनार्दन भगत साहेब या सर्वांनी समाजहिताच्या दृष्टिकोनातून प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढीला दिला पाहिजे आणि त्याच मार्गाने वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे समाजात एकता, प्रगती आणि जनकल्याणाची भावना अधिक दृढ होईल, असे मत दानशूर व्यक्तिमत्व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उल्वेनोड येथे केले. कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते, थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 38व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार तसेच पनवेल तालुकास्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2026 पारितोषिक वितरण समारंभ उल्वेनोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर भव्य स्वरूपात आणि समारंभपूर्वक जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून भगत साहेबांच्या कन्या आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अरुण शेठ भगत, दिबा साहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव नगरसेवक परेश ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, संस्थेचे सचिव डॉक्टर S.T. गडदे, संचालक अनिल भगत, प्रकाश भगत, संजय भगत, अजय भगत, रत्नप्रभा घरत, भाऊशेठ पाटील, वसंत पाटील, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते प्रकाश बिनेदार, ॲडव्होकेट राहुल घरत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायतीचा सन्मान यंदा करंजाडे ग्रामपंचायतने पटकावला. त्यांना 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2026 स्पर्धेत द्वितीय क्रमांक पळसपे ग्रामपंचायत 50,000 रुपये आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक पाले बुद्रुक ग्रामपंचायत 25,000 रुपये आणि सन्मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ बक्षीस शिवकर ग्रामपंचायत आणि नेरे ग्रामपंचायतीने प्रत्येकी 11,000 रुपये आणि सन्मानचिन्ह पटकावले. तसेच गव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम स्वच्छता पुरस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक शेलघर, द्वितीय क्रमांक शिवाजीनगर, तर तृतीय क्रमांक कोपर गावाला मिळाला. जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवत फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांनी विभागातील भांडणतंटे दूर करण्याच्या दृष्टिकोनातून देवदूताची भूमिका सुद्धा पार पाडत समाजाला न्याय दिला. भगत साहेबांनी कुटुंबाला नाही तर समाजाच्या हितासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांच्या मुशीतून राजकीय, सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते घडवले. त्याचबरोबर बेळगाव सीमा प्रश्नावर त्यांनी 1 वर्ष कारावास सोसला. भगत साहेबांचे कार्य अफाट राहिले आहे, त्यामुळे त्यांचा त्याग आणि त्यांची स्मृती कायम स्मरणात राहावी यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भगत साहेबांची जयंती आणि पुण्यतिथी सामाजिक उपक्रमात साजरी केली जाते. भगत साहेबांनी जे काम केलं ते किती महत्त्वाचं होतं, त्याचा वारसा म्हणजे एन.डी. पाटील साहेब असतील, कर्मवीर अण्णा असतील, दिबा पाटील साहेब असतील, या सर्वांनी जे काम केलं ते काम पुढं चालवण्याच्या दृष्टीनं म्हणून आपणही काहीतरी करायला पाहिजे आहे. ते काम केलं तरच खऱ्या अर्थानं त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याचं फळ आपल्याला घेता येईल किंवा आपण मागू शकतो. त्याने किती महत्त्वाचं काम केलं, दुसऱ्या पिढीला, तिसऱ्या पिढीला त्याचा फायदा झाला. आता आपण जे आता कार्यरत आहोत, आपण तशाच प्रकारचं काम केलं तर आपल्या पुढच्या 2-4 पिढ्यांसुद्धा याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. महेंद्र घरतेंनी सांगितल्याप्रमाणे ह्या विभागामध्ये अख्खं जग यायला लागले. इंटरनॅशनल एज्युकेशन अशा ज्या शिक्षण संस्था यायला लागलेल्या आहेत, प्रसिद्ध, जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या. म्हणजे आपल्याला महेंद्र घरते सांगितलं की आपली खडीची बोट फुटी अशी 4 नंबर खडी, 3 नंबर खडी नव्हती, क्रेशरची खडी नव्हती, 4 नंबर खडी ती त्या तिथून यायचं जायचं गव्हाण फाट्यावरनं इकडं म्हणजे अग्नी दिव्यच होतं.
पाण्याचा हंडा मोर्चा काढावा लागला, रस्ता करता झगडावा लागला. झेडपीमधून काय ग्रँड मिळत नव्हते, पैसे मिळत नव्हते, पण भगतसाहेबांनी जिद्द सोडली नाहीत, त्यांनी मेहनत घेतली आणि त्याचा आज आपण पाहताना खरंच तुम्हाला सर्वांना समजलं असेल की भगतसाहेबांचं काम किती मोठं होतं. आणि आम्हाला ते बाळपणापासून बाळकडू मिळाल्या कारणानं आम्ही सर्वच मंडळी, रामशेठ हा त्यातला एक मोरके आहे, पण स्टेजवर आम्ही आहोत नाही, सगळे आम्ही तेच काम करणारे आहोत. आता जे दोन्ही आमदार त्याच रस्त्याने चाललेत आणि त्या दृष्टीने आता दोन्ही प्रोजेक्ट आपल्या हातात घेतलेत. जिथं उभं आहोत ही आता बघा, महापौर इथं आहेत, त्यांना माहिती आहे की सिडकोनं त्यांचे प्लॉट्स महापालिका हद्दीतील सिडको सोडायला तयार नव्हती. असते एक प्लॉट, 2 प्लॉट, तो सभागृहांचा परेश ठाकूर पण आहे किंवा विरोधी पक्षनेते त्यावरचे प्रीतम पण आहेत आणि त्यावरचे सगळं पाहताय. तर अशा रीतीनं हे प्लॉट्स सिडकोनं आता खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपल्याला हँडओव्हर करायला पाहिजे. मग आता आपण ह्या प्लॉटचं भाडं आजचं सुद्धा आज आपण जे कार्यक्रम करतोय त्याचं भाडं आपण सिडकोला भरलंय. जागा कोणाची? आपली. गायरान, हे रे गायरान म्हणतात ना, गुरुचरण गायरान, किती एकर जागा, म्हणजे ह्या गव्हाणगावच्या 5 एक गावामधली शेकडो एकर जागा असेल, सिडकोनं फुकटमध्ये घेतली, त्याचा काय पैसा नाही. देवस्थानच्या जमिनी फुकटमध्ये घेतल्या, त्याचे काही पैसे दिलेले नाहीत. या सगळ्या गोष्टी सिडको लाटायला बघतोय आणि इकडचा पैसा कुठं मुलुंडला, ठाण्याला, इकडं तिकडं आता करून आलं ते तिकडे गेलं. बरेचसे अशा पद्धतीनं इकडे देणग्या त्या ठिकाणी चाललेलं आहे. पण नशिबानं आपण कमीत कमी झगडतोय म्हणून इतकं ते आपल्याला मिळालंय आणि म्हणून आपण भांडून घेतलंय. हे प्लॉट अजून आपल्याला दिलेला नाही, आपण भराव करून मोकळे झालो. हा प्लॉट आपल्याला दिलेला नाही. हा इथं सुद्धा बाजूला जसे खड्डे आहेत, म्हणजे कमीत कमी 6-7 फूट, 5 फुटाच्या खाली नाहीच अजिबात, असं सगळं जे आहे हे वापरायला सुरुवात केली. आपण झाडं लावतोय, परवानगी नाही, ते लावतोय, नाही आम्ही काय चोरी करतोय रे. ग्रामपंचायत जर 4-4, 5 वेळा 2018ला, 20ला, 22ला, 24ला ठराव करू तुम्हाला वाटत असेल, लोकभावनेचा आधार आहे की नाही? तर त्याच्या दृष्टीने म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते भांडून मागाव्या लागतात.